सो प्लीज, कारण की पंच गेलेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 30 सर्कलमध्ये 2 खेळाडू राहतील आणि बाकीचे सर्व इनफिल्डच्या बाहेर 30 सर्कलच्या बाहेर राहतील. त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. शकील कोटी सर, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. शतरक्षण लावून घ्यायचं आहे. हार्दिका एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने आपला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला इथे सुरुवात इथे आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक भिवंडी शिव वाहतूक सेना अध्यक्ष सन्माननीय गजेंद्र भाऊ गुळवी आणि त्याचबरोबर त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या संघाच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला इथे सुरुवात करत आहोत आपण आणि टीम हार्दिका एंटरप्राइजेस संघाकडे जवळजवळ 15 ते 16 खेळाडू आहेत. विचारपूर्वक टीम मीटिंग झालेली आहे आणि जर झाली असेल तर मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे, कारण की आपण प्रत्येक संघाला पॅलेनच केलेला आहे या स्पर्धेमध्ये वेळेच्या बाबतीत. पंच ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये आहेत, लक्षात असू द्या. आज 3 दिवस झालेल्या या स्पर्धेमध्ये आमच्यापर्यंत अपडेट आलेला आहे. भिवंडी इमर्जिन 3रा दिवस आणि रेकॉर्ड्स कालचे आहेत. हे पहिल्या दिवसापासून कालपर्यंतचा रेकॉर्ड. पहिला डे प्रांशी 11 ठाकरेचा पाडा आणि दुसऱ्या दिवसामध्ये ओम साई धाबा दापोडे आणि तिसऱ्या दिवसामध्ये मायरा स्पोर्ट्स भादवड. टॉप 4मध्ये या 3 संघाने या स्पर्धेमध्ये आपली जागा मिळवलेली आहे. षटकारांचे हॅट्रिक सिद्धेश मायरा 11 भादवड टीम संघाचा कालच्या दिवसामध्ये. करण मायरा 11 भादवड संघाचं त्यांनी देखील षटकारांची हॅट्रिक साजरी केली होती. विकेट हॅट्रिक एक मात्र आतापर्यंत स्पर्धेतील नयन मायरा 11 टीम संघाचा आहे. षटकार 139 आणि चौकार 64 या स्पर्धेमध्ये लागलेला आहेत. ऑल अपडेट्स भिवंडी इमर्जिन 3रा दिवस लेखाजोखा जो आहे. हायेस्ट टीम स्कोर 89 रन मायरा 11 जयश्रीराम ठाकूरपाडा या संघाच्या अगेन्स्ट आल्या होत्या आणि लो स्कोरिंग दिवेकर बॉईज 32 धावा. महागडे षटक जयश्रीराम चरणीपाडा मिथून ज्याच्या षटकामध्ये 32 धावा आल्या होत्या. उत्कृष्ट षटक नयन 1 रन 4 विकेट्स हॅट्रिक ओव्हर होती. त्यामध्ये राहुलने 53 धावा खांडवालच्या बनवल्या होत्या. एक मात्र 50 या स्पर्धेमध्ये लागलेली आहे. 90 विकेट 15 मॅचमध्ये 21-22च्या स्वरूपात LBW असं म्हटलं जातं आहे. आणि वाईट 66 15 बॉल्स 15 मॅचमध्ये 14 नो बॉल आलेले आहेत आणि 15 मॅचमध्ये 32 रनआउट झालेले आहेत. आणि आत्तापर्यंत 15 मॅचमध्ये 15 मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत खेळाडू. तर सामन्याला सुरुवात नो डाऊट पहिला मॅच इथे ऑन झालेला आहे. हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगड संघ मैदानाच्या आतमध्ये इथे टीम मीटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. तर सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सो वेलकम टू ऑल क्रिकेट प्लेयर्स अँड क्रिकेट लवर्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. प्रवेश 11 पाय टीम संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे, कारण की टॉस हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगड संघाच्या कॅप्टनने जिंकलेला आहे. मॅच
रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. भिवंडी इमर्जिनचा हा खेळ असंही एक उच्च क्रिकेट आहे आणि नक्कीच हा खेळ चांगला पाहायला मिळेल इथे. मालुडी गावचा हा खेळाडू हितेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्याच्यासोबत विकी. आपण पाहतोय ड्रेसिंग चेसिंग हा भिवंडी इमर्जिनचा हा नियम सर्वांनाच लागू होत आहे. सामन्याला इथे सुरुवात इथे केली जात आहे. फ्रंटलाईन गोलंदाज श्यामने गॅलरी इन कडून इथे तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धीरज, विकी स्ट्रायकिंगवर आणि हितेश नो स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळत आहे. हितेशला हा ग्राउंड लोकप्रिय आहे आणि या मैदानावर त्याचा नेहमी चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. एक स्वतः चांगले आयोजक देखील आहेत. ते खासदार चषक खार्डीमध्ये त्यांनी ऑर्गनाईज केला होता. जितू शेठ आणि हितेश शेठ असा त्या चषकाचा स्लोग होता. मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईकला हा खेळाडू असेल तो म्हणजे हितेश, नो स्ट्राईकला हितेश, स्ट्राईकला विकी आणि धीरज. मॅच ऑन 1 2 3 लेस प्ले अँड गो. पहिला चेंडू अगदी बॅटवर घेतला गेला. एक धाव तर इथे नक्की मिळेल. विकेट किपर पोहोचते चेंडूपर्यंत. पहिल्या सामन्याला चौथ्या दिवसाला या पहिल्या षटकाला सुरुवात इथे झालेली आहे. धीरजच्या माध्यमातून पहिली धाव इथे खर्च झालेली आहे आणि बॅटर विकीच्या माध्यमातून ही धाव स्कोरबोर्डवर लागली जात आहे. धावांना श्री गणेशा सुरुवात इथे झालेली आहे. गणपती बाप्पा चरणी आपण प्रार्थना करूया. चौथ्या दिवसाला इथे प्रारंभ झालेला आहे आणि पहिला चेंडू टाकला गेलाय. दुसरा चेंडू बॅटच्या मिडल झालेला आहे आणि गॅपमध्ये चाललाय चेंडू. त्रिमूर्ती स्टारचा हा बॅनर जो आहे त्याला सलामी देणारा हा चौकार. गुड स्ट्रोक. समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. थँक्यू. डीजे विवेक 5 धावा चौकाराने खाता खोललेला आहे हितेश चौधरीने. सुरुवात दमदार तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. खार्डी, पाये, मालोडी या परिसरातील एक खेळाडू आपण पाहतोय. स्ट्रोक चांगला आहे. काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. एक मोठा स्ट्रोक आला. थोडीशी शांतता ठेवली हितेशने. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक विकीकडे आलेली आहे आणि धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. त्या 6 बिनबाद 6 बिनबाद जिंदाबाद 6. पुढचा चेंडू या षटकातील. हो, चांगला स्ट्रोक समोरला लॉंगॉनला खेळलाय. शोभित जो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे, शोभित जो मेन गेट आहे त्याचा तो छोटा गेट खुला आहे त्याला लावून घ्यायचं आहे. थँक्यू. असे खेळाडू फार कमी मिळतात मित्रांनो जे क्रिकेटला फॉलो करत असतात. यस, खेळपट्टीवरून थोडंसं आपण हितेश आणि विकी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपण धावू नका, त्या बाजूने धावायचं आहे. ओ, कट करण्याचा प्रयत्न. हितेशची झेल सुटली असंच म्हणूया आपण. ओ कहते ना बाल बाल बचे. लगेच जर स्ट्रोक चेक केलं नो स्ट्राईकला गेल्यानंतर की अजून थोडीशी वेगाने बॅट जर आली असती तर कदाचित चौका मिळाला असता. तो म्हणजे शॉट थर्डमॅनच्या वरतून. असं होत असतो नेहमी क्रिकेटमध्ये मित्रांनो. ऑफस्टिकचा चेंडू होता आणि बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे एक धाव आली आहे. धावा येते ते फार महत्त्वाचं आहे पाय टीम संघासाठी. पुढचा चेंडू ऑफस्टिकचा चेंडू इथे विकीला बॅटवर घेता आला नाहीये. अधिक पेस जो होता, गती भरपूर ठेवली होती या चेंडू मागे आणि इथे पहिल्या षटकाला समाप्ती झालेली आहे. एक्सपर्ट स्कोरर मयूर पाटील आम्हाला सांगतायत की धावा झालेल्या आहेत. एक चौकार आला आणि धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 8. विकेट आलेलं नाहीये म्हणजे 5 षटकांचा सामना आहे. इथून पलटवार तुम्हाला पाहायला मिळेल
आता हवेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल बॅटर विकी आणि हितेश या खेळाडूला. टीम मीटिंग अजिबात नको आहे. 20 मिनिटाचा टायमिंग इथे सेट करण्यात आलेला आहे. मॅच जेव्हा सुरू झाली होती तेव्हा 1:34 झाले होते. तो टायमिंग इथे आमच्या स्कोररने अपडेट केलेला आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. वेळेच्या बाबतीत अनेक संघांना आपण पॅनलच केलेला आहे या स्पर्धेमध्ये. 25 मिनिटाचा वेळ नेहमी प्रत्येक एक इनिंगला आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वच आयोजक आता फ्री झालेले आहेत. काल त्यांनी खूप निराश केलं या स्पर्धेमध्ये. ते पराभूत झाले क्वालिफाय मॅचमध्ये मायरा स्पोर्ट्स भादवड टीम संघाच्या अगेन्स्ट. मात्र काल गावातील 2 संघांच्या मध्ये महायुद्ध पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवर न भूतो न भविष्यातील फोटो फिनिश मॅच तुम्हाला काल पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2. 5 मिनिटं झालेले आहेत. गोलंदाज कितीही तू प्रॅक्टिस कर, सराव कर, वेळ जो आहे तो वेळ असेल. प्रणय पहिला चेंडू या षटकातील. बॅटर सज्ज आहे हितेश. इथेचा मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. रनआउटची संधी आहे. ओ माय गॉड, 2 जीवनदान आतापर्यंत दिलेले आहेत बॅटरला. आता लक फॅक्टर आहे की नाही हे पाहणं फार महत्वाचं असेल हितेश चौधरीसाठी. इथेच्या चेहऱ्यावर स्मित्य आली आहे कारण की 2दा हा खेळाडू बाल बचाय. 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रणयची लेंथ लाईन ऑफ स्टिकच्या करीब आपल्याला पाहायला मिळाली. विकी सज्ज होतोय. ऑफ स्टिकचा चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून खेळायचा होता. शेवटच्या मोमेंटला हा चेंडू खेळपट्टीवरच थांबला गेलाय आणि फॉलो थ्रोमध्ये चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होत आहे. सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावर. क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल, तिलाच इथे मेंटेन केलेला आहे. 10 धावफलकावर. 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत 10 धावा स्कोर बरोबर. प्रणय पुढचा चेंडू. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव मिळेल. भागीदारी 11 धावांची आतापर्यंत. येणाऱ्या फलंदाजांवर थोडासा दबाव असेल कारण की सलामीच्या फलंदाजाच्या बॅटमधून एकच चौकार आला, तो म्हणजे हितेशच्या. मोठे फटके खेळावे लागतील. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. एखादा मोठा फटका, एक चांगली सुरुवात होऊ शकतो पाहे टीम संघाची. प्रणय राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफस्टिकचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडूला कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक गलीमध्ये पोहोचतोय तोपर्यंत चेंडूला उचलतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. कल्याणवरून लोकल मुंबईला जाणारी ज्या प्रकारे आपण प्रवास करत असतो त्या प्रकारचाच हा प्रवास येथे केलेला आहे. मी तर म्हणेल की खारबाव स्टेशनवरून जी गाडी जाणारी आहे त्या गाडीमध्ये आता बसलेले हे 2 खेळाडू आता नक्कीच एक्सप्रेसमध्ये बसावं लागेल या खेळाडूंना. फुलटा चेंडू ऑन साईडला पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. हे तो षटकार आणि पंचांना आता विचारले की हा नोबल आहे की नाही बॅटरने आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. पहा, लक्षात घ्या, प्रत्येकाला एक रिव्ह्यू आहे. सक्सेस झाला तर तुमचं राहील, नाहीतर तुम्हाला रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि फेअर डिलिव्हरी आहे. आपला रिव्ह्यू गमावलेला आहे इथे, लक्षात घ्या. आता कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. षटकाराने संघाची धावसंख्या 18 धावा 18 धावा धावफलकावर, म्हणजे 18 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. किती चेंडू बाकी आहेत षटकातील? 1 चेंडू बाकी आहे. षटकार प्रणयच्या अगेन्स्ट हितेशच्या बॅटमधून आलाय. फेअर डिलिव्हरी आहे. अंपरीज बेस्ट जज पंच कल्याण वरून आलेले आहेत, कोणगाव वरून आलेले आहेत, पंच भादवड वरून आलेले आहेत आणि पंच भिवंडी वरून आलेले आहेत. मात्र यावेळेस पुन्हा एकदा हितेशचा अटॅक स्क्वेअर लेगच्या वरतून जाणारा अजून एक खणखणीत षटकार हितेश चौधरीच्या बॅटमधून. सेवक होणार नाही कोणी किती बी करो धडपड. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलबी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय 1 नंबर क्रिकेट सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
जबरदस्त कामगिरी. बॅटर हितेश चौधरी ऑन फायर नाव. षटकारांच्या हॅट्रिकवर आलाय, मात्र आता नो स्ट्राईकला असेल, कारण की स्ट्राईक विकीला असेल. आणि आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहणार आहोत, तो म्हणजेच राकेश. तिसरा षटक सुरू झालेला आहे आणि वेळेचा जर विचार केला तर 9 मिनिटं खर्च झालेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. धावसंख्या 24 धावा, 12ची सरासरी गाठत आहे टीम. अशीच जर बॅटिंग राहिली तर 60+ धावा पाहायला मिळतील. काल तर सर्व ज्या सामन्यामध्ये आपण धावा बघितल्या ते 70+ धावा होत्या. चला प्लीज फिल्डिंग लावा. तुमचा वेळ जो आहे ऑन आहे, आमचे स्टॉप वॉचर मयूर पाटील याने सेट केलेला आहे. चला गोलंदाज इथे आपण पाहतोय राकेश. पहिला चेंडू सामने गेलेली इन कडून. बॅटर सज्ज आहे विकी. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि फुलटा चेंडू टाकलाय. गुडघ्यावर टेकून हा स्ट्रोक बनवला आणि चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या वरतून. येतोय षटकार. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. थँक्यू डीजे वेका. चेंडूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमधून. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळते. पार्टनरशिप भागीदारी इथे आता आपण पाहतोय 30 धावेची भागीदारी झालेली आहे. धावांवर कंट्रोल करावा लागेल गोलंदाजांना. फिरकी गोलंदाजी करावी लागेल. फिंगर रोल करावे लागतील. यॉर्कर चेंडू टाकावे लागतील आता गोलंदाजाला. विकेट फार महत्त्वाचा असेल हार्दिका एंटरप्राइजेसचा पिंपलकर संघाला, कारण की प्रत्येक संघ स्वप्न घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरलेला असतो आणि संघाकडून जेव्हा चांगली कामगिरी होतो तर त्या संघाचा कौतुक केला जातो. आणि सध्या कौतुक जो आहे इथे आपण हितेश आणि विकीचं करत आहे, पाये टीम संघाचं करत आहे. परवेश देवलीकर यांचा हा संघ आपण पाहतोय. परवेश 11 पाये टीम. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राकेश लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ऑफस्टिकचा चेंडू कटर चेंडू टाकला गेलाय. कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. जी वाईटची पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू. अगदी चांगला निर्णय पंच स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू जो आहे समाप्त झालेला आहे. आता फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे अजूनही. आपण चॅलेंज करू शकणार नाही आता निर्णयाला पंचांच्या. अंपायर इज बेस्ट जज. कोणत्या संघावर अन्याय होणार नाही आहे या गोष्टीकडे ते नक्की लक्ष देतील, कारण की पंच असंही देवासारखे मानले जातात. सचिन तेंडुलकर सरांचा उल्लेख नेहमी आपण करत असतो, कारण की जेव्हा जेव्हा पंचांनी सचिन तेंडुलकर सरांना आऊट दिले तेव्हा तेव्हा ते सरळ खेळाडू कक्षामध्ये परतलेले आहेत. कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट्स केला नाही आहे सचिन तेंडुलकर सरांच्या माध्यमातून. गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा हा फिरकी चेंडू, डॉट चेंडू, गुड बॉलिंग. लेंथ लाईन चांगली आहे. जागेवरून लॉब करण्याचा प्रयत्न करता मात्र बॅटवर चेंडू येत नाही आहे. जेव्हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज समोर असतो तेव्हा फुटवर्क इथे फार महत्त्वाचा असतो. तुम्ही थोडंसं ऑफस्टिकच्या यष्ट्यांवर येऊ शकता. जी वाईटची पट्टी आहे तिथे तुम्ही स्थान देऊ शकता या गोलंदाजाला. तिथून तुम्ही पिकअप करू शकता स्ट्रोक. तुम्ही धावा बनवू शकता. तुमच्यामध्ये आहे ताकद, तुम्ही करू शकता प्रयत्न. राकेश 3 चेंडू आत्तापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका. जसं उल्लेख केला आपण की ऑफस्टिकच्या बाहेर येऊन या स्ट्रोकला बनवू शकता आपण, आणि हा स्ट्रोक ऑफर केला विकीने आणि पाठवला मिड विकेटच्या वरतून येणारा खणखणीत षटकार. ताबडतोब फलंदाजीला जाणला जातो या खेळाडूला विकीला, आणि या षटकाराने आता धावपलकावर लागलेल्या आहेत. त्या आपण पाहतोय 37 धावा धावपलकावर. वाईट आला, त्यानंतर 2 बॅक टू बॅक चेंडू डॉट टाकले आणि त्यानंतर दबाव बनला फलंदाजावर. मात्र दबाव न घेता विकीच्या बॅटमधून येणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 37 धावा धावपलकावर. धावा बनत आहेत.
अंपर्स षटकारानंतर व्हाईट आला होता डॉट. यस, लास्ट चेंडू आहे म्हणजे 36 धावा धावफलकावर. राकेश, विकेट मिळेल का राकेशला हे फार महत्वाचं आहे. विकेट सारखा चेंडू तर नव्हताच. ओरपी चेंडू तर फायदा घेता आला नाहीये. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता विकीचं. हितेश मात्र तयार नाहीये तर एकच धाव आली आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 37 धावा. पहिला सामना सुरू झालेला आहे. आज मिनेश 11 कारोली टीम संघाला इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. या स्पर्धेमध्ये पंकज मात्र लगेचच जोडलेले आहेत. कैच्याचा धाबा फेमस कारिवली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पंकज. तर इथे षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ. अगदी वेळ जो खर्च केलेला आहे आमचे मयूर आम्हाला सांगत आहेत 14 मिनिटं. चला आपण नक्कीच आपण 1 मिनिट कमी खर्च केले 3 षटकापर्यंत. मात्र येणारा षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचा आहे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजीमध्ये आवी आलाय. विश्वासाचा हा गोलंदाज आहे हार्दिक एंटरप्राइजेस टीम संघाचा. पाहूया किती चांगली गोलंदाजी करेन. आजचा अपडेट प्रतीक गोरे याच्या माध्यमातून आलेला आहे. पहिला सामना जॉली कामतगर आणि जय बजरंग कारिवली पप्याला इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत आपण. त्यानंतर सावला स्पोर्ट्स सावला विघ्नेश 11 खारबाव असा तुम्हाला पाहायला मिळेल. भादवड बी आणि बोरीशेती आणि घोडसे बी आणि मानकोली. क्या बात आहे. आज प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल या स्पर्धेला. ऑफस्टिकचा चेंडू सरळ निघून गेलाय. सुरुवात केली आहे डॉट बॉलनं. आवी याचा हा पहिला चेंडू अगदी चांगला टाकला गेलाय. धावसंख्या स्थिर 37 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच ओम साई टेमगर आणि विनोददादा प्रतिष्ठान प्रदीपदादा पाटील फॅम टीम एका बाजूला आणि महेश चव्हाण फॅम टीम ओम साई टेमगर. आपण कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोचायचे आहे. पुढचा चेंडू आवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. बॅटर विकी. विकीच्या बॅटवर आला चेंडू मात्र मिस्टॅम आहे. पहिला विकेट मिळेल का. ओ माय गॉड, कैच भी छूटा और मौका भी दिया बल्लेबाज को. एक धाव कंप्लीट आहे. बॅटिंग लाईफ खूप मोठी आहे पाय टीम संघाची. मात्र सध्या भागीदारी खूप चांगली झाली. 38 धावा झाली धावफलकावर. धावा बनत आहेत मात्र विकेट मिळत नाही. हे फार महत्वाचं. विकेटला फार महत्व असेल या मॅचमध्ये. कारण की प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की विकेट आणि बेनिफिट काय असतं गोलंदाजाला, तेच विकेट आणि डॉट. आवी सुरुवात तर चांगली झाली आहे. एक झेल देखील उडाली होती. ओ पुढे निघून मारण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा यावेळेस वापर झाला होता मात्र बॅट आणि चेंडूचा कनेक्ट नव्हता आणि सरळ निघून गेला होता इस्ट्रिक्सच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. 4थ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता स्ट्राईक जे आहे विकीकडे जाणं फार महत्वाचं झालंय. गोलंदाज अवी राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हा समोर चेंडू एष्ट्यांचा वेध घेणारा टाकला होता मात्र थोडासा इम्पॅक्ट स्टंप लेग स्टंपच्या बाहेर म्हणून पंचांनी लगेच दर्शवलं की हा लेग बायचा धाव आहे. म्हणजे एक्स्ट्रा धाव म्हणजे एकच धाव खर्च केली गोलंदाज अवीने. एक बॅट ना आली एक पॅट ना आली आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा 39 धावा धावफलकावर 39. चांगला खेळ आहे आता सध्या हार्दिक एंटरप्राइजेस पिंपलगड संघाचं. चांगली गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये. हवा वेगाने वाहत आहे. त्या हवेचा फायदा आतापर्यंत घेतले नाही या षटकामध्ये. कारण की कंट्रोल गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. कधी ऑफस्टिक लाईन पकडले जाते, कधी मिडल स्टंपवर चेंडू टाकले जात आहेत. आवी राईट आर्म ओव्हर द विकेट. हा खराब चेंडू आहे आणि विकीने पाठवलाय सीमारेखा पार. येतोय षटकार. अशी गोलंदाजी जर झाली लेग स्टंपवर आणि लेग स्टंप म्हटलं की फलंदाचा फेवरेट झोन आहे. जसं चेंडू आलं खराब चेंडू म्हटलं आणि त्याच्यावर पुरेपूर फायदा घेत असताना विकी ऑन फायर नाव. आतापर्यंत या डावामध्ये 5 षटकार 1 चौकार आल्या आतापर्यंत या इनिंगमध्ये.
विकीच्या 18 धावा आतापर्यंत लागलेल्या धावफलकावर आणि टीमची धावसंख्या 45. पुन्हा एकदा हा मोठा स्ट्रोक सन्माननीय मदन कृष्ण नाईक साहेब आणि ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी यांच्या बॅनरला सलामी देणारा हा षटकार विकीच्या बॅटमधून येतोय. तर इथे 4 षटकांचा खेळ अगदी वेळेवर समाप्त झालेला आहे आणि धावा 50 धावांचा आकडा गाठलेला आहे. 51 धावा. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक खेळाडू कक्षातून टाळ्यांचा आवाज येत नाहीये. टाळ्या होणं फार महत्त्वाचं आहे. 51 धावांची भागीदारी झालेली आहे आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला आपण 19 मिनिटं खर्च केलेले आहेत. अजूनही 6 मिनिटं तुमच्याकडे आहेत. तर विचार न करता कमी वेळामध्ये जर तुम्ही हा 5वा षटक देखील कंप्लीट केला तर एक शिस्तबद्ध संघ असं म्हणून आम्ही तुम्हाला नक्कीच आवाज देऊ. या स्पर्धेमध्ये गोरसे संघ नेहमी आपलं कमी वेळामध्ये षटक पूर्ण करत असतात. यस फॉर भावेश पवार सर ते जबरदस्त कमी वेळामध्ये आपलं षटक कंप्लीट करत असतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज राकेश जाने 13 धावा खर्च केल्या होत्या. कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. विकेटच्या अजूनही शोधामध्ये आहे. हा चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता त्याच्यावर देखील धाव गेली आहे. विकेट येईल का हा प्रश्न अजूनही बनला आहे. विकेट का येत नाहीये कारण की फिल्डिंग साथ देत नाहीये आणि गोलंदाज प्रत्येकी चेंडू ऑफस्टिकच्या जवळ ठेवत आहेत. विकेट टू विकेट गोलंदाजी. गोलंदाजाचा एकच काम असतो की विकेट एष्ट्या उडवण्याचं काम असतो. राकेशने पहिली धाव खर्च केली आहे पहिल्या चेंडूवर. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. कटर चेंडू यावेळेस राकेशने टाकला होता. बॅट कट म्हणून पंचाने दाखवलाय. तर एक धाव विकीच्या खात्यामध्ये. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हितेश चौधरी सज्ज होत आहे. राकेश श्याम नाईक गॅलरीकडून पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे बघितलं सुद्धा नाहीये बॅटर हितेशने आणि खेळपट्टी सोडली. पहिला विकेट अखेरकार 5व्या षटकामध्ये. 5व्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर बॅटर आउट. लक्ष असू द्या ओमसाई टेमघर टीमचे कॅप्टन अजूनही पोहोचलेले नाहीये. विनोदादा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आलेले आहेत. प्रतीक बोरसे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. यस आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. 21 धावा बनवले आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास. येणाऱ्या 3 चेंडूचा विकास होईल का पाहूया आपल्या संघासाठी. आणि पॅनल्टी तर नक्कीच आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला कारण त्याची जर्सी कंप्लीट नाही आहे. मी म्हणेल की जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धेमध्ये त्या संघाने पॅनल्टी खाली आहे कारण की जे मुख्य खेळाडू आहेत त्यांना जर्सी दिलेले आहेत ते खेळाडू वेळेवर पोचत नाहीये. हा स्ट्रोक स्क्वेअर लेगला खेळलाय. डीपमध्ये फिल्डिंग चांगली आहे. एक धाव मिळेल इथे. थ्रो चांगला येतोय. राकेशने देखील दाखवून दिलं की मी देखील ॲज अ बॉलर म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्याला विकेट देखील मिळालाय. 60+ धावांचा आपण इथे उल्लेख केला होता. मात्र धावफलकावर फक्त आणि फक्त 56 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूचा चॅलेंज असेल गोलंदाज राकेशच्या माध्यमातून पाये टीम संघाला. 2 चेंडू चांगले टाकले जातील का पाहूया आपण. बॅटर विकी आहे. बॅटवर चेंडू येत आहेत विकीच्या. मोठा फटका केलाय आणि सर्वात लांब जी बाउंड्री आहे त्याच्या वरतून जाणारा हा षटकार. या ग्राउंडमध्ये मित्रांनो सर्वात लांब जी बाउंड्री असेल ती म्हणजेच काऊ कॉर्नर जो मॅजिक बॉक्स जो आहे ती सर्वात लांब बाउंड्री आहे आणि त्याच्या वरतून हा चेंडू सीमारेखा बाहेर गेला होता.
षटकारांसाठी. धावसंख्या 60 झाली. आता मी म्हणू शकतो की 60+ धावा झालेल्या आहेत, कारण की टार्गेट इथून जरी चेंडू डॉट आला तर 61 धावांचा टार्गेट होऊ शकतो. मोठा फटका आला तर 60+ धावा होऊ शकतात. गोलंदाज राकेश, 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत एक षटकार आलाय, एक विकेट आलाय, 3 सिंगल आल्यात, 9 धावा खर्च केल्यात राकेशने. महत्वाचा चेंडू, महत्वाचा चेंडू, प्ले अँड मिस, डॉट चेंडू. आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ अगदी 24 मिनिटांमध्ये समाप्त झालेला आहे. हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगड संघाचं, त्या संघाने धावा थांबवल्या म्हणजे 60 आणि 61 धावांचं आव्हान टीम परवेश 11 पाय टीम संघाने ठेवलेला आहे. एक छोटासा ब्रेक, ब्रेकमध्ये टॉस नंतर मॅच ऑन. टॉस आपण इथे करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन बसलेले आहेत. वेदांत तरे, आपण कुठेही असाल, आपले पप्पा रवींद्र तरे सर आपल्याला बोलवत आहेत, आपण यायचं आहे. वेदांत रवींद्र तरे, आपण आपल्या पप्पांना संपर्क साधायचा आहे. पप्पा आपले व्यासपीठाच्या समोर आहेत. कॅप्टन आलेले आहेत. टॉस इथे आपण करणार आहोत. मी टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक तुषार नाईक लाल्या याला आपण बोलूया टॉस बॉक्समध्ये. तसेच क्रिश नाईक आपण देखील यायचे. कॅप्टनला टॉस दाखवूया. सन्मानाची आणि मानाची स्पर्धा आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. स्वर्गीय प्रभाकर गुळवी स्मृती चषक 2025 आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. कोणाचा कॉल असेल? ओमसाई टेमगड संघाचा. त्रिमूर्ती असा कॉल आहे आणि त्रिमूर्तीच आलेला आहे. थँक्यू. आपण एक गिफ्ट एम्पर जो आहे इथे देणार आहोत. तो आम्हाला विशाल मनोहर म्हात्रे, प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट. थँक्यू क्रिश आणि तुषार. ओमसाई टेमगर टीम सध्या खूप चांगला खेळत आहे, मात्र कुठेतरी स्पर्धा जिंकली नाही आहे. काय वाटतं, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? ट्रॉफीज, मैदान, बसण्याकरता स्टँड, VIP डाईज, कॉमेंट्री बॉक्स, लाईट टेलिकास्ट, तुला कसं फील होतं आहे की आपण एक कुठेतरी बाहेर आहोत आणि एक मोठी स्पर्धा खेळतोय की काय? तू काय म्हणशील स्पर्धेविषयी? खूपच चांगलं आयोजन केलं आहे आणि आम्हाला इथं ग्राउंडवर आल्यानंतर असं वाटतं एकदम कुठं बाहेरच खेळायला आलो आहे. खूपच चांगलं आयोजन, खूपच एकदम सुंदर दिसते ग्राउंड आणि ट्रॉफ्या पण खूपच आकर्षक आहेत. नक्कीच मजा येईल. बॅनर पण खूप चांगले लावले आहेत. खूपच एकदम चांगलं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी धन्यवाद सांगतो दादांना, अजेंद्र गुळवी साहेबांना. थँक्यू. टॉस जिंकल्यात तुमचा निर्णय काय असेल? गोलंदाजी. गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल विनोददादा प्रतिष्ठान टीम संघाला? कमीत कमी धाव्यात रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. प्रतीक, तुम्ही प्रत्येक वर्षी खेळत असता या मैदानावर, मात्र टीम यावर्षी बनवली आहे, टीम चांगली आहे. समोरचा संघ आपल्याच गावाच्या बाजूचा संघ आहे ओमसाई टेमगर. तू टॉस जिंकलास, तुझा निर्णय काय असतं? आम्हाला फलंदाजी करायची होती. म्हणजे मनासारखं झालं, तुम्हाला पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. टीमला काय सांगशील? मोठी स्पर्धा आहे, गजेंद्र गुळवी भाऊंची स्पर्धा आहे, तुला कसं वाटतं? गजेंद्र भाऊंचा शो A1 शो आहे आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि
मेन म्हणजे शिस्तबद्ध टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे खूप बेस्ट टुर्नामेंट बनली ती. नक्कीच आपण उल्लेख केला शिस्तबद्ध. जो चांगला परफॉर्मन्स करेल, जो पंचांचा निर्णय स्वीकारेल त्यालाच आपण चांगला म्हणतो. आणि तुम्ही जर पंचांच्या उलट असेल तर मग त्या संघाला आपण चांगलं म्हणू शकत नाही आहे. तर प्रतीक किती धावा बनवणार तुम्ही 5 षटकामध्ये? आम्ही 5 षटकांमध्ये 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग साईड चांगली आहे, डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. किती धावा तुम्ही प्लस करणार आहात त्याच्यावर तुमचं निर्णय असेल. मात्र मॅच टफ होईल का? हो, 100% मॅच टप होईल. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. ओमसाई टेमगर संघाच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण पुढच्या डावाला सुरुवात करतोय आणि आवाज कॉमेंट्री बॉक्समधून मयूर पाटील याचं. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. तर मॅच ऑन होते. सलामीची जोडी मैदानामध्ये शोभित आणि नीरज. तर गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज श्यामनाईक गॅलरी एंडच्या कडून 61 धावांचं माफक असं मोठं आव्हान ठेवलेलं आहे. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज इथे मात्र पहिला चेंडूला सन्मान दिलेला ढकललेला आहे कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. संघाचं श्री गणेश होते आणि खातं गोपन होते शोभित याचं. बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 2-2ची पॅनल्टी लागलेली आणि पहिले षटक समाप्त झाल्यानंतर आम्ही ती पॅनल्टी ॲड करणार आहोत. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि चेंडूला भिडकावून दिलेला आहे. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. पंचांनी चेक करायचं आहे बीमरसाठी. तर बीमरसाठी इथे अपील केलेली फलंदाजी करणाऱ्या संघाने. पंच चेक करताना फटका मात्र चांगला होता. फलंदाज नीरज याच्या बॅटमधून आला होता आणि हा नो चेंडू असणार आहे. नो बॉल आणि फ्री हिट. तर अशा ह्या 5 धावा. गोलंदाज तयार. धावसंख्या मात्र होते ती 6. पुन्हा एकदा इथे मात्र शॉपा लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7 वरती. इथे मात्र चेंडूला ढकललेला व्ही शेपमध्ये. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. मात्र दुसरी धाव करण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे फलंदाजाने दाखवला नव्हता आणि एक धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये शोभित आणि नीरज. आता मात्र चेंडूला आपटलेला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. चेंडू जातोय लॉंग लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि ही एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9 वरती. धावसंख्या 9. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडूला केलेला तो कव्हरच्या रिजनला. क्षेत्ररक्षक आहे मात्र झेड सुटतोय आणि जीवनदान मिळतोय फलंदाजाला. ही एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10 या आकड्यावर. बघा 61 धावांचं आव्हान आहे आणि तुम्हाला प्रति षटकामध्ये 12.00 ची सरासरी गाठायचे. आतापर्यंत तरी चांगली फलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही फलंदाज शोभित आणि नीरज यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र एक चोटी धाव पूर्ण केलेली. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11 आणि त्या पॅनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या आम्ही इथे ॲड करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती
पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या 12, 13 वरती पोहोचते. तर बघा तुमचा 12th मॅन इथे नाही आहे आणि अपील केलेली आहे. तर कमिटीचा जो निर्णय येईल क्षेत्ररक्षण करणारा संघ आम्ही त्यावरती अनुकरण करणार आहोत. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11. तर पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होतोय. बॉलर नेम सांगायचंय प्लीज मैदानामधून. अतुल गोलंदाजीसाठी तयार. अतुल अतुल येतोय वैयक्तिक पहिला आणि संघाटी दुसरं षटक घेऊन. फलंदाजी मात्र चांगली राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आता मात्र साईडम चेंडू, चेंडूला भिडकावून दिलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आमच्या करत नाही तर सुंदर फटका पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती षटकार इथे खाल्लेला आहे गोलंदाज अतुल याने. चांगली फलंदाजी नीरज याच्या माध्यमातून, ज्याने आतापर्यंत एक चौकार सुद्धा ठोकलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे, कारण का तुम्ही 61 धावांचा पाठला करत आहात. 30 चेंडूमध्ये 61 धावा करायच्या आहेत. मात्र दुपारचं सत्र आहे, या धावा बनवू शकतात. इथे मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज अतुल याच्या माध्यमातून एक षटकार खाल्ल्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकला. चांगली गोलंदाजी इथं म्हणावी लागेल. आता मात्र अतुल याच्याकडून ज्यांनी षटकार खाल्ला, मात्र त्यानंतर एक चांगला कमबॅक. आणि एक चांगल्या गोलंदाजाची ही निशाणी असते की ज्यावेळेस तो षटकार खातो ना, त्यानंतर तो दुसऱ्या चेंडूवरती विकेट किंवा चेंडू निर्धाव टाकतो, तर ती एक त्याची जमेची बाजू आपण म्हटली जात असते. गोलंदाज अतुल याच्या माध्यमातून आता एक चांगला चेंडू हाताळण्यात आला. आपण आजच्या 4थ्या दिवसाचा खेळ पाहत आता भिवंडी इमर्जिंगच्या माध्यमातून चालू असलेला पहिला सामना प्रवेश 11 पाये विपक्ष हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलघर या संघामध्ये. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, अखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलेल्या स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. साऱ्या भिव धन्यवाद. आणि संदेश पाटील, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत फलंदाजांचं डॉमिनन्स राहिलेलं आहे. पहिला दिवस असेल एन के खांडवालच्या राहुलने गाजवला, दुसरा दिवस असेल ओमसाई दापोडे संघाच्या प्रेम आणि सुजलने गाजवला. कालचा अक्षरशः संपूर्ण दिवस जो गाजवला असेल तो मायराच्या फलंदाजांनी, ज्यांनी 49, 42 अशा त्यांच्या 2 फलंदाजांनी धावसंख्या उभारली. आणि कालच्या दिवसामध्ये मायरा संघाने सुद्धा आगेचूक केली. गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट येतोय. चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. सेवकला भला शुभ आगमन होतोय कराटेतील गोल्ड मेडलिस्ट आनंदजी नाईक सरांचं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण
वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गोळी स्मृती चषक 2025 मध्ये गोलंदाज तयार. इथे मात्र हॅट्रिक वरती येतोय फलंदाज नीरज, ज्याने चांगली फलंदाजी केलेली आणि अशाच प्रकारे फटक्यांची गरज असणारे षटकार आणि धावसंख्या होती ती 31. हॅट्रिक पाहूया. इथे मात्र सुंदर फटका होता. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जाते मिडविकेटच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी, चांगला कलेक्ट केला. तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करून घेण्याची आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वरती. चांगला एंटरटेन करताना मैदानामध्ये फलंदाज नीरज, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिलं आणि अशा प्रकारची गरज आहे. धावसंख्या होते ती 32. आता इथून अजूनही जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. सोपं समीकरण आहे, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला आहे. इथे एकदा पुन्हा एकदा खरबुजे को देखकर टरबुजे ने रंग बदल दिया. शिवरायाचा पॅनल्टी इक्वल झालेली आहे मित्रा आणि तुम्हाला जी ड्रेसिंगची पॅनल्टी आहे ती मिळालेली, त्या 2 धावा ॲड केलेल्या आहेत. धावसंख्या होते 38. बघा दोन्ही गोष्टींसाठी एकच पॅनल्टी दिलेली आहे आयोजकांनी, ड्रेसिंगसाठी आणि 12 मॅनसाठी सुद्धा. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 38. ज्या प्रकारे फलंदाजी करत होता फलंदाज नीरज, त्याच प्रकारे फलंदाजी इथं शोभित त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 18 चेंडू आणि इथून जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. बघा समीकरण सोपं आहे मित्रांनो, मात्र अनेकदा आपण तेजाला बघू शकतो 38 सर्कलमध्ये. बघा मित्रांनो, अनेकदा क्रिकेटमध्ये असं झालेलं आहे की सोपं समीकरण असताना देखील अनेक संघांची नौका ही किनाऱ्यावरती येऊन डुबलेली, मात्र इथे तशा प्रकारचा मानस नसणारे फलंदाजी करणाऱ्या संघाचा किनाऱ्यावरती डुबायला कोणत्याही संघाला आवडत नाही. आणि मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये काय सामना झाला होता त्रिमूर्ती विपक्ष हर्षितमध्ये, आणि जी पॅनल्टी आहे ना, धावसंख्या 38, जी पॅनल्टी आहे ना, ती पॅनल्टी कशी महागात पडू शकते ही हर्षितच्या संघाला काल समजलेली आहे. 2 धावांची पॅनल्टी आणि एका रनने तो सामना हरला हर्षितचा संघ. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे मात्र पहिला हादरा बसतोय तो टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलघर या संघाला. तेवीस धावा केल्या आणि मित्रांनो, मी म्हटलं ना की पहिले 2 षटक जरी तुमच्या बाजूने असतील तरी येणारे 3 षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाने जर चांगल्या टाकल्या तर निश्चितच त्या मॅचमध्ये इन होऊ शकतात. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. गुच्छांमध्ये विकेट जे आपण म्हणतो ना, तशा प्रकारचे विकेट्स इथे घ्यावे लागणार आहेत ते गोलंदाजी करणाऱ्या प्रवेश 11 पाये या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश येतोय, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यांच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 22 आणि 1 गडी बाद केला होता. बघा संदेश पाटील टेनिस क्रिकेटमध्ये 10चा जो ॲव्हरेज असतो गोलंदाजीमध्ये तो एक उत्तम ॲव्हरेज म्हटलं जातं. कारण का टेनिस क्रिकेटमध्ये आत्ताचा जो खेळ चालू असतो ना कंटिन्यूजमध्ये, आता बॅटर हे खूप चांगले झालेले आहेत टेनिसमध्ये. त्यामुळे गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा राकेशच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. चेंडू जाईल का पाहूया. नाही, मात्र इथे झेल सुटते आणि सोपी नाही आहे मित्रांनो. दुपारचं सत्र आहे, ऊन आहे, डोळ्यावरती सूर्यप्रकाश सुद्धा येऊ शकतो आणि अशा वेळेमध्ये जज करणं हे सोपं नसतं. झेल सुटते. निश्चितच तुम्ही चांगली क्षेत्ररक्षण तिथं केलं, पण झेल मात्र जीवनदान तुम्हाला महागात पडू शकतो. मात्र हा जर झेल झाला असता ना तर तुम्हाला नक्कीच मॅचमध्ये इन झाला असता. तर ही 1 धाव 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 39 वरती. आता धडाकेबाज फलंदाज
ज्याने आतापर्यंत या मॅचमध्ये एक षटकार ठोकला आहे. शोभित येतोय, सुंदर फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाला होता. शेवटच्या दुसऱ्या षटकाच्या तो शोभित सामना करेल गोलंदाजाचा. पुन्हा एकदा शॉपो लावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बाल बचावताना चेंडू जवळजवळ मिस झाल्यानंतर यष्ट्यांवरती चालला होता. मात्र अशा प्रकारे जर ड्युअल शॉट खेळला असता तर फलंदाज बाद देखील झाला असता. क्रिकेटचे नियम आहेत मित्रांनो, आणि क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त बोल्ड, कॅच, रनआउट अशा प्रकारे नाही तर अनेक वेळा पद्धतीने रनआउट होऊ शकता. काही खेळाडू तर टाईमआउटसाठी सुद्धा आऊट झालेले आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा सुंदर झेल काऊ कॉर्नरच्या रिजनला आणि शोभित त्याची खेळी संपुष्टात. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. धन्यवाद डीजे. तर आपण बात करत होतो की क्रिकेटमध्ये तुम्ही कशा प्रकारे आवड होऊ शकता. श्रीलंकेचा मॅथ्यू तो सुद्धा टाईमआउटमध्ये आऊट झाला होता. पाकिस्तानचा एक खेळाडू ज्याने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चेंडू ज्यावेळेस फील्ड करून फेकला आणि बॅटने अडवला त्यावेळेस देखील त्याला पंचांनी आऊट दिलं होतं. तर मित्रांनो, अशा अनेक प्रकारे तुम्ही क्रिकेटमध्ये आऊट होऊ शकता. अशा प्रकारे नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, देवूश. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र मी म्हटलं होतं ना मित्रांनो, जर तुम्ही इथून चांगला कमबॅक केलं, चांगली गोलंदाजी केली तर तुमचा कमबॅक होऊ शकतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत एक झेल सुटला होता, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक, पुन्हा एकदा झेल आणि शोभी त्याची खेळी संपुष्टात. 14 चेंडू 22 धावांचं इक्वेशन. इथून या 2 चेंडूवर चांगले आले ना तर मॅचमध्ये पुन्हा येऊ शकतो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक कॉलमध्ये टाकला होता, खोदून काढला होता, रनआउटची संधी. आणि काय होतोय मैदानामध्ये पाहूया आपण. आणि इथे हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम. मैदानामध्ये क्या हुआ, तर जिथं एकही धाव नव्हती तिथे 2 धावा. निश्चितच संदेश पाटील, जिथे एकही धाव नाही तिथे 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या मागात पडू शकतात, कारण का तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. आणि जर तुम्ही अशा प्रकारे धावा दिल्या तर तुम्हाला त्या निश्चितच मागात पडू शकतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 41. आता मात्र 13 चेंडू आणि 20 धावा. 13-20चं इक्वेशन. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, मारता आलेला नाही आहे चेंडू. दादा स्क्वेअर लेगच्या रिजनला चांगले शीतरक्षण तिथे आणि चांगली फेकी. बघा इथं मित्रांनो मॅच ऑन झालेली आहे. आता इथून येणारे जे 12 चेंडू असणार आहेत ना, त्या 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता ज्या धावा असणार आहेत त्या असणार आहेत 19. आणि ही राकेश आणि देवूश यांना हे कारनामं करून दाखवावं लागणार आहे. मात्र मित्रांनो, इथून जर गोलंदाजी चांगली झाली ना पिंपलगर संघाची तर ते पुन्हा एकदा मॅचमध्ये इन होऊ शकतात. पहिले 2 षटक आणि मॅचमध्ये लीड करत होता तो फलंदाजी करणारा संघ हार्दिका, आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे प्रवेश इलम पाये या संघाची. चला मैदानामध्ये पाणी, चला विचार करू नका प्लीज. रवी नाईक यांनी हे पुण्याचं काम. आणि मित्रांनो म्हणतात ना की पाणी जर तुम्ही एखाद्या प्यासा व्यक्तीला पाजता तर तुम्ही नक्कीच एका पुण्याचं काम करता. पाणीदान, रक्तदान अशा प्रकारे अनेक प्रकारचे दान जे श्रेष्ठ दान आपण म्हणत असतो, आणि असे दान आपण गजेंद्रभाऊ गुळवी यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. मी नक्कीच उल्लेख करेल, कोरोनाचा काल होता मित्रांनो, 2020चा पिरियड होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एक विनंती केली की आपल्याला रक्तपुरवठा जो होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी होत आहे. आमच्या संघटनेने एक विचार केला की आपण रक्तदान शिबिर ठेवावं. त्यावेळी आम्ही अनेक ठिकाणी परवानगी मागण्यासाठी गेलो मित्रांनो. बघा कोविडचा वेळ होता, परवानगी मिळत नव्हती. मात्र गजेंद्रदादा गुळवी यांनी आम्हाला त्यांचा स्वतःचा एक लेटर ॲड दिला आणि त्या लेटर ॲडवरती आम्हाला रक्तदान शिबिरासाठी पोलिसांकडून एक परवानगी मिळवून दिली आणि त्यावेळेस त्यांनी आमच्यासाठी मदत केली होती. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो गजेंद्रदादा गुळवी, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही कोणतंही काम घेऊन जावा ते 100% पूर्ण करतात. तर इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 19 धावा. आणि येणाऱ्या काळामध्ये दादा आपले भावी नगरसेवक
सुद्धा असणार आहेत आणि आई एकविरचरणी हीच प्रार्थना करतो की त्यांची ही सुद्धा इच्छा पूर्ण व्हावी आणि नक्कीच त्यांनी जो जनसमुदाय जमा केलेला आहे ना तो त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आशीर्वाद देईल. आणि त्यांनी शब्द दिला ते जे बोलतात ना की एखाद्या व्यक्तीच्या मागे तुम्ही किंग मेकरची जशी भूमिका जशी घेतात तशीच आहे. आता इथे मात्र सुंदर चेंडू बघा, पत्थर की जी लकीर असते ना, भाऊंनी शब्द दिला म्हणजे दिला, भाऊंनी बोलला म्हणजे बोलला, तो शब्द पूर्ण झाला पाहिजे. भाऊंनी बोलला मामा खासदार निवडून होतील, मामा खासदार निवडून आले. भाऊ ज्यांच्या मागे उभे त्या व्यक्तीला विजयाची गॅरंटी जास्त असते. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला खेळलेला कार्पेटच्या साह्याने मिडविकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला मागचे जे चेंडू टाकले आहेत ना 14 चेंडू 12 चेंडू ते 8 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी इथं 10 चेंडू 18 धावा. मॅच इथून गरम होताना बघा, गरमीचा सीझन हळूहळू चालू होत आहे मात्र मैदानामध्ये सुद्धा मॅच गरम इथे होताना. आता मात्र फील्डमध्ये चेंज करताना आपण पाहू शकतो एक मिड विकेट लॉंग ऑफ, लॉंग ऑन थोडासा वाईड आहे, स्क्वेअर लेग जवळ आहे, लॉंग लेग थोडासा फाईन. गोलंदाज जीतू, ओ सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, कडक गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. गोलंदाज जीतू याच्या माध्यमातून फुल लेनचा चेंडू टाकला होता. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची गरज असणार आहे. बघा, पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. डावखुरे हाताचा फलंदाज तयार, पुन्हा एकदा शपा लावून खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि इथे मात्र गडी बाद. संघाला बसतोय हा 3रा हादरा. गोलंदाजी करणाऱ्या संघाने पाय संघ आपण मैदानामध्ये पाहतोय क्षेत्ररक्षण करताना, ज्यांचे खेळाडू मात्र इथे थोडेसे कमी दिसताना. 8-18. पुन्हा एकदा मोठा फटका प्रणय आणि भिडकावून दिलेला 6 धावांसाठी षटकार. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी. आणि आला रे आला, ज्या फटक्याची गरज होती तो फटका इथे मात्र मैदानामध्ये प्रणय याच्या बॅटमधून आला. षटकार आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते 49. आणि मित्रांनो, सर्वांना हवा असणारा जो आकडा असतो ना 7-12, 7 चेंडू 12 धावांचं इक्वेशन, या षटकाराने मात्र कमबॅक करताना फलंदाजी करणारा संघ हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळकर. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. तर अशा प्रकारे मित्रांनो 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 49. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांचं आव्हान. आता इथोय मॅच गरम होताना, मॅच ऑन होताना पहिल्या 2 षटकांमध्ये डॉमिनन्स होतं ते हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगार या संघाचं. मात्र 2 षटकांमध्ये येणाऱ्या चांगली गोलंदाजी केली प्रवेश 11 पाय या संघाने. आता इथून मात्र कोणताही संघ किनाऱ्यावरती डुबण्याचा प्रयत्न करणार नाही आहे मित्रांनो. इथून जो संघ हरेल ना तो निश्चितच मित्रांनो एक पश्चाताप करत बसेल, कारण का पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. खराब फलंदाजी त्यानंतर आपण म्हणू शकतो, मात्र चांगलं कमबॅक करून दिले इथं फलंदाज प्रणय याने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, शेवटचे 2 षटक हाताळले गोलंदाज हितेश आणि जितेंद्र यांनी चांगली गोलंदाजी केली. चला फील्ड सेटअप करायचं आहे. बघा, मॅच इकडनं कडक अवस्थेमध्ये गेलेली मॅच एक पिंटू पाटील
यांचं शुभ आगमन झालेलं आहे. जयदुर्गाचे एक ते जबरदस्त खेळाडू आणि लाल्या भाऊ विश्वनाथ पाटील श्रीकृष्ण गोविंदा पथकाचे कोच यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हिरामन गुळवी साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्ताचे गुळवी स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आलेल्या पाहुण्यांच्या माहितीकरता चालू असलेला सामना मैदानामध्ये प्रवेश इलेम पाये विपक्ष हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगर 6 चेंडू आणि पिंपलगर संघाला जिंकण्यासाठी ज्या धावांची गरज आहे ना ती 12. इथून मात्र मॅच ही ऑन झालेले दोन्ही संघांसाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. आणि फील्ड सेटअप जर आपण पाहिलं ना आता तर लॉंग ऑन गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम प्लीज. बघा मॅच ही खूप क्रुशियल मोमेंटमध्ये, त्यामुळे जर इथून गोलंदाजांनी जर मॅच जिंकून दिली तर निश्चितच आम्हाला त्यांचं नाव सांगण्यासाठी 6 चेंडू 12 धावा 6-12चं इक्वेशन असणार आहे. फलंदाजी करण्यासाठी डावकर हाताचा फलंदाज राकेश आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रणय ज्याने एक षटकार ठोकला आतापर्यंत. 6-12 पहिला चेंडू लोअर फुल टच चेंडू, चेंडू जाते मिडविकेटच्या रिजनला, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे खेळ संपुष्टात. शिवा सेनेच्या शहर अध्यक्ष स्थानी टिंबर पाडा भातवडच्या विभाग प्रमुख पदी गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि राती. प्रभाकर अण्णांची पुण्याई आहे त्यांच्या. धन्यवाद डीजे. तर 5 चेंडू आणि येणारे असतील आणि जिंकण्यासाठी जे धावांची गरज असणारे ते 12. अतिशय सुंदर गोलंदाजी, सुंदर आणि अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रवेश 11 पाय संघाची, ज्याने मागच्या 13 चेंडूंमध्ये चांगला खेळ केला. 13 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये देवेन येतोय. देवेन याच्यावरती एक मोठी जबाबदारी असणार आहे. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणारे ते मात्र 12. 2 मोठे फटके आणि प्रवेश 11 पाय संघ हा स्पर्धेच्या बाहेर. 5 चेंडू आणि 12चं इक्वेशन. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तिन्ही गोलंदाज यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 5 चेंडू 12चं इक्वेशन. गोलंदाज तयार, सामना करेल देवेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडूला ब्लॉक मध्ये टाकला होता, खोदून काढला चेंडू लॉंग ऑनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे होती ती 50. इथून मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची जी गरज असणार आहे ती मात्र असणार आहे 11. स्ट्राईकवरती प्रणय आशा पल्लवीत असतील हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगर या संघाची, कारण का प्रणय याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला आहे. मात्र मित्रांनो जी ऑन साईडची बाउंड्री आहे ना ती थोडी मोठी असणार आहे. क्लिअर करायला ताकद लावावी लागणार आहे फलंदाज प्रणय याला. प्रणय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्रॉय, चेंडू लॉंग ऑफच्या रिजनला, सुंदर जल आणि अशा प्रकारे प्रणय याची गेली संपुष्टात. जबरदस्त फटका इथे फलंदाज प्रणय याने मारला तर होता, मात्र चेंडू सुद्धा तितकाच चांगला होता आणि इथे मात्र अपयशी ठरताना फलंदाज प्रणय एक षटकार जरी त्याच्या बॅटमधून आला मात्र तदनंतर 2 निर्धाव चेंडू खेळला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्याच्यावरती ही संपूर्ण संघाच्या आशा असतील येणारा फलंदाज. मॅच मात्र इकडनं खूप चांगली झालेली मित्रांनो. बघा पहिले जे 2 षटक होते ना फलंदाजी करणारा संघ हावी होता गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. त्यानंतर मात्र येणारे जे तिन्ही गोलंदाज होते ना, 3रं 4थं आणि आत्तापर्यंत चालू असलेलं 5वं षटक, यामध्ये चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी करणारा संघ प्रवेश 11 पाये संघाने. इथून मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतो राहुल. 3 चेंडू आणि 11 धावा. अगदी जबरदस्त मॅच, अतिशय जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. आणि हळूहळू का होईना आज मैदानामध्ये खूप गर्दी दिसते आपल्याला. शाळकरी मुळे सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राहुल. 3 चेंडू 11 धावा. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागणार. दीपेश 2 गडी बाद करण्यात यश आलेले आहे. लोअर फुलटॉस चेंडू आणि चेंडूला पाठवून दिलेला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. रुपेश दादा
साहेबांचा विश्वासू माणूस आला, बाळा मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. नक्कीच मित्रांनो, 2 चेंडू 5 धावा आणि गाणी देखील वाजवत होतं. विश्वासू माणूस आला आणि फलंदाजी करणारा हार्दिका एंटरप्राइजेस संघाचा विश्वासू माणूस मैदानामध्ये राहुल, ज्याच्या बॅटमधून आल्या एक षटकार. आता मात्र जे इक्वेशन असणार आहे, 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी, लक्षात ठेवा. बघा, ड्रेसिंग आणि चेसिंगचा नियम आहे. भिवंडी इमर्जिंग खेळ तर खूप जबरदस्त असतात भिवंडी इमर्जिंगमध्ये. फक्त तुम्ही वेळेला एक महत्त्व देत जा आणि तुमच्या ड्रेसिंगवरती थोडं विचार करत जा मित्रांनो. तुमची ड्रेसिंग जर पूर्ण असेल ना, तर नक्कीच एक चांगलं लुक येतो स्पर्धेला. गोलंदाज तयार, 2 चेंडू 5 धावा. हो, इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि ही अवांतर धाव. धावसंख्या होते ती 57 धावा. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आणि मैदानाच्या बाहेर प्रवेश 11 पाये संघ. मात्र इथून जर 2 चांगले चेंडू तर मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो तो हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगडचा संघ. मॅच दोन्ही बाजूला ऑन आहे, 50-50 आहे मॅच. आता राहुल भाऊया डगआउटमधून राहुलचा आवाज. पुन्हा एकदा कट लागलेली आहे बॅटची. तेजा, खराब क्षेत्ररक्षण तेजाच्या माध्यमातून. एकदा पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, खराब थ्रो आणि 2 धाव पूर्ण. जर एसटी रक्षकाने त्या साईडला थ्रो केलं असताना तर निश्चितच गडी बाद झाला असता आणि इक्वेशन असतं 1 चेंडूवरती 3 धावांचं. मात्र इथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अशा प्रकारे धावसंख्या होते 59 आणि 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहे. बघा, आपण ही गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. आणि काल हर्षित एंटरप्राइजेस संघ ज्याच्याकडे इक्वेशन सोपं होतं, 2 धावांची करत होती, 3 चेंडू बाकी होते. मात्र अजय नाईक याने काय गोलंदाजी केली, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन गेला आणि लालू याने जबरदस्त फिल्डिंग केली आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला आणि गडी बाद केला. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघा, आता विचार करू नका प्लीज. प्रतीक पाटील, मॅन फ्रॉम सुरई, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 1 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र तेजा कुठं थोडंसं नाराज असेल, कारण का त्याच्याकडे चेंडू आला होता, पकडण्यामध्ये यश आलं नाही आहे तेजा याला. आता ही मॅच दीपेश विपक्ष राहुल अशी झालेली आहे. बघा, मैदानामध्ये बॉल टाकायचा नाही प्लीज. हा जो बाहेरून चेंडू आलेला आहे, 1 मिनटं गोलंदाज प्लीज, जरा थोडंसं डिस्टर्ब होत आहे. ओके, बघा, क्रुशल मॅच चालू आहे आणि मैदानामध्ये चेंडू पाठवायचा नाही प्लीज. 1 चेंडू 2 धावा. राहुल, आपटलेला चेंडू आणि बीट, बॅटची एज आणि इथे राहुल याची केली संपुष्टात. आणि कॉंग्रॅच्युलेशन हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगड संघ. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला, साऱ्या भावांची एकी आणि अभिनंदन पाये संघ. जबरदस्त गोलंदाजी केली आणि व्हेरी हार्ड लक पिंपळगडचा संघ. आपण एक जबरदस्त मॅच खेळली. पहिल्या 2 षटकांपर्यंत मॅच आपल्यापर्यंत होती, त्यानंतर आपली फलंदाजी थोडीशी डगमगली. मात्र नंतरच्या 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय एकवीस धावा आणि 2 गडी बाद करण्यामध्ये ज्याला यश प्राप्त झालं, हितेश इज द मॅन ऑफ द मॅच.